Hello friends, welcome back to my channel. आजचे खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्न उत्तरे सप्टेंबर 2024 एक महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर भरत गोगावले. 2 कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे? उत्तर महाराष्ट्र. 3 नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCBच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर अनुराग गर्ग. 4 महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या महारेरा च्या अध्यक्षपदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे? उत्तर मनोज सौनिक. 5 प्रत्यक्ष करांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषित करण्यात आलेली विवाद से विश्वास 2.0 योजना देशात कधीपासून अंमलात येणार आहे? उत्तर 1 ऑक्टोबर 2024. 6 जागतिक सहकारी परिषद 25 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोठे आयोजित करण्यात येत आहे? उत्तर नवी दिल्ली. 7 नुकतेच भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळींचा टप्पा पार केला आहे? उत्तर जसप्रीत बुमराह. 8 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर पंजाब. 9 कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तर जॉर्डन. 10 आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर सप्टेंबर 21. 11 IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर शाहरुख खान. 12 IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर राणी मुखर्जी. 13 IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता खलनायक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर बॉबी देओल. 14 मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर KS चित्रा. 15 शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर जपान. 16 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताची कितवी रँक आहे? उत्तर 39वी. 17 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे? उत्तर स्वित्झर्लंड. 18 संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर राधामोहन सिंह. 19 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुणिका या 2 कम्प्युटिंग सिस्टमचे उद्घाटन केले असून त्या कशाशी संबंधित आहेत? उत्तर हवामान अंदाज. 20 जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर सप्टेंबर 28. 21 कोणत्या चित्रपटाची 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रेक्षक म्हणून निवड झाली आहे? उत्तर लापता लेडीज. 22 यावर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया कोण ठरली आहे? उत्तर रिया सिन्हा. 23 महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर मुस्ताक अंतुले. 24 पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे? उत्तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज. 25 नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB च्या डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आलोक रंजन. 26 कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारा भारतीय फिल्म उद्योगामध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर चिरंजीवी. 27 NDMA आणि इंडियन आर्मीद्वारे अभ्यास 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर चेन्नई. 28 श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणीही शपथ घेतली आहे? उत्तर हरियाणा. 29 महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिली आहे? उत्तर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर. 30 भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर बिकानेर. 31 महाराष्ट्रातील किती नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे?
उत्तर 1032 शेतीशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर चरणजित सिंह चन्नी. 33 परराष्ट्र व्यवहाराच्या निगडीत संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर शशी थरूर. 34 वर्ल्ड फूड इंडिया 2024 तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर नवी दिल्ली. 35 सफाई मित्र परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर उज्जैन. 36 स्वच्छता ही सेवा अभियान 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? उत्तर नितीन गडकरी. 37 जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली? उत्तर जॉर्डन. 38 केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर मनू भाकर. 39 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रीय स्तरावर कोणाच्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली? उत्तर प्रसाद गवळी. 40 जगातील सगळ्यात मोठे प्रवाळ बेट ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशात आहे? ए. ग्रेट ब्रिटन. बी. फ्रान्स. सी. ऑस्ट्रेलिया. डी. जपान. उत्तर ऑस्ट्रेलिया. 41 सरकारने आशियातील हत्तीचे संवर्धन करण्यासाठी राज्यात प्रोजेक्ट एलिफंट हा कार्यक्रम राबवला आहे. ए. आसाम. बी. कर्नाटक. सी. आंध्र प्रदेश. डी. पश्चिम बंगाल. उत्तर कर्नाटक. 42 इ. स. मध्ये जगभरातील जनुक वैज्ञानिकांनी एकत्र येऊन मानवी जनुक प्रकल्प हाती घेतला. ए. 1990. बी. 1995. सी. 2000. डी. 2005. उत्तर 1990. 43 सध्या इन्सुलिन हे औषध कमी किंमतीत मिळते आहे. त्याचे कारण म्हणजे ए. जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात. बी. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे. सी. किण्वनाची प्रक्रिया अतिशय वेगवान असते. डी. किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्ष टिकतात. उत्तर जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात.